या आरोपींना फासावर आम्ही लटकवत नाही तोपर्यंत या इंदापूरमध्ये हे आंदोलन राहणार आहे, चालू राहणार आहे. कारण आमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. अरे आमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये नुसतं पाणी नाही, पवनराजे फोन लावा. आमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये नुसतं पाणी नाहीये, अख्ख्या महाराष्ट्राच्या ना जात ना धर्म ना पंथ सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. या ठिकाणी मराठा म्हणून आम्ही बसलेलो नव्हत, तर इथं 18 पकड जाती या रस्त्यावरती बसलेत. वर्दीच्या आतमध्ये असणारी माणसं देखील सांगतायत की आरोपींना फाशी दिली पाहिजे. त्यांचं कर्तव्य करत असताना ती 4-2 गोष्टी आम्हाला बोलून गेल्या असतील, काही आम्हाला त्यांच्याविषयी म्हणायचं नाहीये. कारण त्यांचं ते कर्तव्य करतायत, त्यांचं त्यांनी काम करावं, त्या बदली आम्हाला काही म्हणायचं नाहीये. राजे फोन लावा. परंतु शेवटपर्यंत आणखी तेच सांगतो, शेवटपर्यंत जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे. आणि सरकारला एकच विनंती करतो की धनंजय मुंडे, आमचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या सत्तेचा तुमचा आम्हाला काही घेणं नाही, राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये. ज्या वेळेस तुम्ही धन्या मुंडेला 302चा आरोपी करचाल त्यावेळेस तुमचा विरोध करायचं आमचं कुठलंही कारण नाही. सत्ता कुणाची असो आम्हाला काही घेणं नाही, परंतु सत्ता चालवणारे तुम्ही आहात, सत्ता भोगणारे तुम्ही आहात, म्हणून तुमच्या विरोधात हे आंदोलन आहे. या ठिकाणी पत्रकार परिषद चालू असल्यामुळे संतोष देशमुख बोलू शकत नाहीत, तर आपण रस्त्यावरून आता निवेदन घ्या. कोण बोलणार घ्या, कोण बोलणार? आपण साईडला बोललो तर बरोबर. आज या ठिकाणी आपण रस्त्यावर ज्या कारणाने थांबलो आहोत ते म्हणजे आपले संतोष अण्णा देशमुख यांची या परळी जिल्ह्यातील मस्साजोग या गावाच्या ठिकाणी सरपंच असताना वेगवेगळ्या प्रकारची खंडणी गोळा करणाऱ्या गुंडांनी जी निघृणपणे हत्या केलेली आहे, या हत्या करणाऱ्या लोकांना तसेच या ठिकाणी पोलीस खात्यात राहून सुद्धा ज्यांना माहित होतं की या ठिकाणी संतोष देशमुखला आज उचलून नेलं जाणार आहे, त्याची हत्या केली जाणार आहे, परंतु त्याही खाकी वर्दीतील काही लोकांनी त्यांना मदत करून आमच्या संतोष देशमुखची जी हाल करून जी हत्या केलेली आहे अशा वर्दीतील लोकांना परत ज्या राजकीय सिंहासनावर जे बसलेले लोक होते त्यांनी या गावगुंडांना पाहिजे अशी मदत करून पोलीस असतील, कलेक्टर असतील, ते त्यांच्या मर्जीतले आणून या सर्वसामान्य जनतेवर जो अन्याय चालवला होता असे धनंजय मुंडे यांना सुद्धा या ठिकाणी 302 मध्ये सहआरोपी करून या सर्वांना फाशी दिली जावी या कारणास्तव आपण या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. तरी आलेल्या सर्व बांधवांचं आभार मानतो आणि येथून पुढे आपण जोपर्यंत या सर्व आरोपींना फाशी दिली जात नाही तोपर्यंत कुणीही मागे सरणार नाही अशी शपथ घ्या. आणि 9 तारखेला परत बारामती या ठिकाणी मोठा आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी या एवढी विनंती करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी सरपंच संतोषजी देशमुख यांना आपणा सर्वांच्या वतीनं संपूर्ण जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. एका मागासवर्गीय वॉचमनला दमदाटी करणारी ही टोळी, मारहाण करणारी टोळी, गावचा सरपंच म्हणून ते पुढे आले आणि त्यांनी सर्व संघर्ष स्वतःच्या अंगावर घेतला. हा संघर्ष घेत असताना याच्याकडे लक्ष देत नाही आणि अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचाही आम्ही जाहीर निषेध करतो. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात जास्त काळ ठेवलं गेलं, चौकशी होस्तोवर चार्जशीट होईपर्यंत त्यांना राजकीय संरक्षण दिलं गेलं, आरोपींना तुरुंगामध्ये संरक्षण दिलं जातं, चांगल्या प्रकारचे जेवण दिले जाते, आरोपी तुरुंगातून घेऊन आपली गुंडगिरीची टोळी सांभाळतो.
वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करतो, ही सर्व गोष्टी कशाच्या द्योतक आहेत? तर शासन हे जनतेच्या पाठीशी नसून गुंडाच्या पाठीशी आहे. शासन पुरस्कृत ही गुंडगिरी आहे. गुंडगिरी करणाऱ्यांना, टोळी करणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळात घेतलं जातं. यातून या जनतेचा बचाव कसा होणार? संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे गुन्हेगार आहेत ते जनतेमध्ये फिरतायत. कृष्णा अंधारे नावाचा गुन्हेगार अजून सापडलेला नाही. काही मंत्री म्हणतात तो मेला, काही म्हणतात जिवंत आहे, परंतु हे डावपेचात्मक सर्व चाललेलं आहे. सरकारला आमचं आव्हान आहे, गुन्हेगारांना संरक्षण देऊ नका. ही गुन्हेगारी आणि हे टोळी युद्ध अशा पद्धतीनं मोडून काढा की महाराष्ट्रात पुन्हा सर्वसामान्य माणसांवर अन्याय करण्याची ताकद कुठल्याही गुंडगिरीवर होणार आहे. अँब्युलन्स जर असेल तर कृपया करून त्यांना रस्ता करून द्या. अँब्युलन्सला रस्ता रोको होणार नाही. कृपया अँब्युलन्सला रस्ता करून द्यावा. पोलीस बंधूंनी, कार्यकर्त्यांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करतो. वाहनकऱ्यांनी अँब्युलन्सला जागा द्या. रस्त्यावर उभं राहिलेल्या मोटरसायकलवाल्यांनी अँब्युलन्सला जागा द्या. अँब्युलन्सला पुढे जाऊ द्या. कार्यकर्ते मदत करतायत आणि अँब्युलन्स बाहेर निघते आहे. आपण मानवतावादी कार्यकर्ते आहोत. कुणाही रुग्णांना अडवणारे किंवा थांबवणारे कार्यकर्ते नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येची पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. जोपर्यंत गुन्हेगार सापडणार नाही, जोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही, अँब्युलन्सला रस्ता लगेच करून दिला गेला. आणि हे खरं आंदोलनकर्त्याचं मानवतावादी धोरण आहे. माणूस म्हणून जन्म निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो. गुन्हेगारांना अटक करा. अशी गुन्हेगारी पुन्हा होऊन देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आरोपींना शिक्षा, आरोपींना शिक्षा, आरोपींना शिक्षा. धनंजय मुंडेला अटक, धनंजय मुंडेला अटक, धनंजय मुंडेला अटक. प्रत्येकाच्या तोंडातून हा शब्द आला पाहिजे. गप्प बसायला आपण काही शंड नाहीये. आपल्या एका भावाने इथं आपला जीव गमावलाय, त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या तोंडावर एक शब्द निघाला पाहिजे. धन्या मुंडेला अटक, धन्या मुंडेला अटक, धन्या मुंडेला अटक. काय फरक पडणार नाही. या ठिकाणी सर्वांना माहिती आहेत की आपल्या मागण्या काय आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सर्वांना गोष्टी माहिती आहेत. सरकारने किंवा या प्रशासनाने जे आरोपी होते, जे रडारवर आले, जे हायलाइट होते, त्या आरोपींना अटक केली. त्या आरोपींना ते फासाच्या फांद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तो लढा देतोय. आणि त्याचबरोबर या सगळ्या आरोपींना तयार करणारा, ह्यांना पाठीशी घालणारा, ह्यांना आर्थिक पाठबळ देणारा आणि ज्यांच्यामुळं हे आरोपी आज नराधाम, म्हणजे जे काय त्याला आपण गेंड्याची कातडी असणारा किंवा त्याला शब्द नाहीये एवढ्या खालच्या दर्जाचा आरोपी किंवा व्यक्ती, जो घडवणारा जो व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे हे व्यक्ती घडले, तो धनंजय मुंडे ह्याच्या पर्यंत
सरकारचे आणि प्रशासनाचे हात पोचले पाहिजेत आणि त्याला फक्त मंत्रिपदाचा राजीनामा नाही तर आमदारकीचा राजीनामा, आमदारकीवरून बरखास्त करून त्याला अटक केली पाहिजे, त्याला कायद्यामध्ये अडकवलं पाहिजे, त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी हा लढा चालू आहे आणि हा लढा हा अंतिम न राहता आज आपण रस्ते उतरलोय म्हणजे हा अंतिम लढा नाहीये. अनेक वेळा आपल्याला हा लढा द्यावा लागणार आहे कारण आपल्या समोरची ताकद ही बलाढ्य आहे. अनेक वर्ष त्यांनी राज्यामध्ये सत्ता केली आहे, अनेक प्रकारे त्यांनी पैसा छापलाय आणि त्या पैशाच्या मार्फत ते प्रशासनावरती दबाव आणतायत, सरकारवरती दबाव आणतायत, वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. त्याच्यामुळे त्यांना जर अटक करायची असेल, त्यांच्यापर्यंत जर आपल्याला जर गुन्हा दाखल करायचा असेल तर हे आंदोलन आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत शेवटपर्यंत चालवावं लागेल. रस्ता रोको असेल, अनेक वेगवेगळी आंदोलन असतील, या आंदोलनात आपल्याला प्रशासनाला दाखवून दिलं पाहिजे की जरी कोणी सत्ताधारी असला आणि कोणी नेता असला तो अन्याय करणाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते प्रत्येकाला लागू झालं पाहिजे. आज इथं आंदोलन करतोय म्हणून किंवा काल कॅन्डल मार्च करतोय म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला नोटीस पाठवल्या, काही ठराविक लोकांना नोटीस पाठवल्या. या नोटीस मधून त्यांना दाखवायचंय का की तुम्ही या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करू नका, या मंत्र्यांच्या विरोधात बोलू नका, त्यांची ताकद लागेल आणि त्यांच्या ताकदीवरती आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू. तर मी तुम्हाला प्रशासनाला इथं सांगू इच्छितो की जर तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल आणि आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी लढा देणार असेल आणि आम्ही आरोपी होणार असेल तर आम्ही आरोपी आहोत, आम्ही आरोपी होण्यासाठी तयार आहोत. आणि ह्याच्यापेक्षाही वाईट पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू. तुम्हाला सुचणार पण नाही की आम्ही आंदोलन कुठल्या पद्धतीने करू. त्याच्यामुळे प्रशासनाला सांगणे की मीच असेल की अनेक वेगवेगळे आंदोलक असतील, यांच्यावरती कुणावरती गुन्हा दाखल करू नका. जर आमच्या आंदोलकांपैकी एकावरती जरी गुन्हा दाखल केला तर ह्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीचं आम्ही आंदोलन उभा करू. तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचाच आहे तर धनंजय मुंडेवरती करा. जो फरार आरोपी आहे त्याला शोधण्यात ताकद लावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहायचं नाही. वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी जे दिशा आहेत त्या निर्माण करत राहणारे लोक आहेत, त्याला आपली साथ देण्याची गरज आहे. एवढंच बोलतो आणि अण्णांना या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. दादा फोन जोडतो माईक. या ठिकाणी धनंजय भैया देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अमर रे धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे. हा बोला. सगळ्यांना जय शिवराय. नमस्कार. आपण जे संतोषांची जी हत्या झाली आणि त्यासाठी न्यायाच्या भूमिकेत आहोत सगळे आपण बांधून मिळून न्यायाची भूमिका मांडली. आपल्या अत्याचार झाले, अन्याय केला एका निष्पाप माणसाला. एक संतोषांना देशमुख हे माझेच भाऊ नव्हते तर आपल्या सगळ्यांचे भाऊ होते आणि एक समाजसेवक होते. काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या माणसाला या लोकांनी कुणाच्या जीवावर पेरणी करून मारलं. कसलाच विचार नाही केला, लेकरांचा केला नाही, भावाचा केला नाही, आई वडिलांचा केला नाही आपल्या. आणि या लोकांना न्याय घेण्याच्या भूमिकेमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण ज्या संविधानिक मार्गाने लढणार आहोत, जे आपल्या संविधानावर विश्वास आहे आपला, आपल्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत, शिव शाहू फुले आंबेडकरचा जो वारसा आहे, त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला लढायचं शिकवलं त्याप्रमाणे आपण सगळे लढू आणि आपण न्याय घेऊ आणि न्याय घेणार आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहेत आपण सगळे, तोपर्यंत आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. आणि या महाराष्ट्राला असं दाखवून देऊ की गुन्हेगाराला कुणीही थारा देऊ शकत नाही आणि आपण न्याय हा घेणारच आहोत. हे मात्र खरं. ज्या वेदना ज्या कुटुंबावर झाल्या, ज्या गावाला झाल्या, ज्या सगळ्या तुम्हा लोकांना झाल्या, सगळे जरी तुम्ही मला कधी भेटले असताल नसताल तरी ज्या भूमिकेत आपण सगळे आहेत त्याच भूमिकेत सगळं राज्य आहे. सगळे ज्याच्यावर म्हणजे शरीरात मन आहे, हृदय आहे, त्या माणसाला
ज्या वेदना झाल्या त्या सगळ्यांच्या सारख्या वेदना आहेत. मी जरी भाऊ असलो तरी तुम्हाला पण तेवढ्याच वेदना झालेल्या आहेत. तिथं आपण लढत राहणार आहोत. आपण नक्कीच आता मी उद्या परवा दिवशी तिकडे मोर्चासाठी येतोय बारामतीला, तर आपण तिथं एका जागेवर भेटू पण आणि लढत राहू. माझ्या पाठीशी तुम्ही माझ्या भावासारखे खंबीरपणे उभा राहा. मी कुठंच थांबणार नाही, कुठंच भिणार नाही आणि न्याय मागण्यासाठी कुठल्याही गोष्टीला उतरावं लागलं तरी तिथे कुठलेही विचार नाही करणार आणि आपण न्याय घेऊ. सगळे माझ्या पाठीराखी तुम्ही सोबत राहा. आपण न्याय घेऊ आणि शांततेत कोणाला त्रास न होऊ देता एकदम आपल्याला न्याय घ्यायचा हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांना जय शिवराय. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे अधिकारी आलेत त्यांनी या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी नक्कीच धनंजय भाई यांना आपल्या इंदापूर तालुक्यातनं संदेश द्यायचा आहे. महाराष्ट्रातला तमाम बांधव आपल्या बरोबर आहे आणि आपल्या पाठीची न्यायाच्या भूमिकेत 100% राहणार आहे. इंदापूर तालुक्याच्या वतीने जे निवेदन देणार आहेत त्याच्या मागण्यास आपण सर्वांना वाचून दाखवतोय. मसाजोगची जी घटना घडली त्या घटनेतली मागणी क्रमांक 1 मास्टर माइंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना प्रमुख सूत्रधार करून आरोपी करण्यात यावे. मागणी नंबर 2 संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी द्यावी. शासनाने हा निर्णय घ्यावा. मागणी क्रमांक 3 संतोष देशमुख हत्या खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा. मागणी क्रमांक 4 आरोपीने जे संतोष अण्णांना निर्गुण हत्या करताना जे व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ केलेले आहेत, ज्यांनी बघितले आहेत, ज्यांना केले आहेत, त्यामध्ये त्यांना देखील यामध्ये सह आरोपी करावे. आणि सर्वात शेवटची मागणी म्हणजे ह्या आरोपींना बाहेर राहून ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा या केसमध्ये आरोपी म्हणून दाखल करण्यात यावे. आता आपण हे निवेदन प्रशासनाला देऊन ज्यांना मनोगत व्यक्त करायचंय त्यांनी आपण ह्या जरा साईडला येऊन मनोगत व्यक्त करू. अमर रहे अमर